हॅलो फ्रेंड्स, बेसिक इंग्लिश स्पीकिंग कोर्स डे 13मध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. गाईज, या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत 8 इंग्लिश स्ट्रक्चर्स. लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात पहिलं स्ट्रक्चर आज आपण इथे शिकणार आहोत. आय ॲम हिअर टू. याचा अर्थ होतो मी येथे आलेले आहे. फॉर एक्झाम्पल, मी नोकरीसाठी अर्ज करण्यास आलेले आहे. आय ॲम हिअर टू अप्लाय फॉर दी जॉब. I am here to apply for the job. मी पुरस्कार घेण्यासाठी आलेले आहे. I am here to receive the award. I am here to receive the award. मी विश्रांती घेण्यासाठी आलेले आहे. I am here to take a rest. I am here to take a rest. मी चित्रपट पाहण्यासाठी आलेले आहे. I am here to watch a movie. I am here to watch a movie. मी कपडे खरेदी करण्यासाठी आलेले आहे. आय ॲम हिअर टू बाय क्लोथ्स. आय ॲम हिअर टू बाय क्लोथ्स. मी तिला भेटण्यासाठी आलेले आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगून दाखवायचं आहे. मी तुमचे उत्तर चेक करणार आहे. चलो, नेक्स्ट स्ट्रक्चर. आय डिडंट मीन टू. याचा अर्थ असा होतो की माझा तसा हेतू नव्हता. फॉर एक्झाम्पल, आय डिडंट मीन टू. माझा तसा हेतू नव्हता. माझा तुमच्या भावना दुखवण्याचा हेतू नव्हता. आय डिडंट मीन टू हर्ट युअर फीलिंग्स. आय डिडंट मीन टू हर्ट युअर फीलिंग्स. मला तुम्हाला दुखवायचे नव्हते. आय डिडंट मीन टू हर्ट यू. आय डिडंट मीन टू हर्ट यू. मला तसे म्हणायचे नव्हते. आय डिडंट मीन टू से दॅट. आय डिडंट मीन टू से दॅट. मला तुम्हाला लज्जित करायचे नव्हते. आय डिडंट मीन टू एम्बॅरस यू. आय डिडंट मीन टू एम्बॅरस यू. मला तुम्हाला गोंधळात टाकायचे नव्हते. हे उत्तर तुम्ही मला सांगा कॉमेंट बॉक्समध्ये. नेक्स्ट स्ट्रक्चर. आय हॅव समथिंग. याचा अर्थ होतो माझ्याकडे काहीतरी आहे. मला काहीतरी पूर्ण करायचे आहे. आय हॅव समथिंग टू कम्प्लीट. म्हणजे माझ्याकडे काहीतरी करण्यासारखे आहे. आय हॅव समथिंग टू कम्प्लीट. मला काहीतरी पूर्ण करायचे आहे. मला तुला काहीतरी सांगायचे आहे. आय हॅव समथिंग टू टेल यू. आय हॅव समथिंग टू टेल यू. मला तुला काहीतरी महत्त्वाचे विचारायचे आहे. आय हॅव समथिंग इम्पॉर्टंट to ask you. I have something important to ask you. त्याविषयी माफी मागण्यासाठी माझ्याकडे काहीतरी आहे. I have something to apologize about. I have something to apologize about. तुला प्रोत्साहित करण्यासाठी माझ्याकडे काहीतरी आहे. I have something to encourage you. I have something to encourage you. मला तुमच्याबरोबर काहीतरी शेअर करायचे आहे. हे उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कमेंट बॉक्समध्ये. नेक्स्ट स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत. आय वुड रॅदर. याचा अर्थ होतो मी त्याऐवजी असे करेल. एक्झाम्पल पाहूया, त्यावरून आपल्याला लक्षात येईल. मी त्याऐवजी माझे काम लवकर पूर्ण करेल. I would rather complete my task early. I would rather complete my task early. मी त्याऐवजी समस्या स्वतः हाताळेल. I would rather handle the problem myself. I would rather handle the problem myself. मी त्याऐवजी लवकर येईल. I would rather come early. I would rather come early. मी त्याऐवजी तुम्हाला मदत करेल. आय वुड रॅदर हेल्प यू. आय वुड रॅदर हेल्प यू. मी त्याऐवजी मेहनत करेल. हे उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कॉमेंट बॉक्समध्ये. नेक्स्ट स्ट्रक्चर. आय फील लाईक. ह्याचा अर्थ असा होतो की मला काहीतरी करावेसे वाटते. मला समुद्रकिनारी जावेसे वाटते. आय फील लाईक गोईंग टू द बीच. जी क्रिया आहे त्याला इथे आपल्याला ING लावायचं आहे. आय फील लाईक गोईंग टू द बीच. मला TV पाहावेसे वाटते. आय फील लाईक वॉचिंग TV. आय फील लाईक वॉचिंग TV.
जे व्हर्ब आहे त्याला ING जॉईन केले. मला आईस्क्रीम खावेसे वाटते. आय फील लाईक ईटिंग आईस्क्रीम. आय फील लाईक ईटिंग आईस्क्रीम. मला पूर्ण दिवस अभ्यास करावासा वाटतो. आय फील लाईक स्टडिंग दी होल डे. आय फील लाईक स्टडिंग दी होल डे. मला घर स्वच्छ करावेसे वाटते. हे उत्तर तुम्ही सांगून दाखवा कॉमेंट बॉक्समध्ये. नेक्स्ट स्ट्रक्चर आहे आय एम गुड ॲट. आय एम गुड ॲट ह्याचा अर्थ होतो मी यामध्ये चांगली आहे. फॉर एक्झाम्पल, मी गणितात चांगली आहे. आय एम गुड ॲट मॅथ्स. आय एम गुड ॲट मॅथ्स. मला छान गाणे गाता येते. हे असंही म्हणू शकतो आपण. मग हे इंग्लिशमध्ये होणार आय एम गुड ॲट सिंगिंग. आय एम गुड ॲट सिंगिंग. मी स्वयंपाकात चांगली आहे. आय एम गुड ॲट कुकिंग. आय एम गुड ॲट कुकिंग. मला चांगली इंग्रजी बोलता येते. आय एम गुड ॲट स्पीकिंग इंग्लिश. आय एम गुड ॲट स्पीकिंग इंग्लिश. मी धावण्यात चांगली आहे. हे उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कॉमेंट बॉक्समध्ये. नेक्स्ट स्ट्रक्चर आहे आय वॉज बिझी. ह्याचा अर्थ होतो मी व्यस्त होते. पण आपण याला थोडंसं एक्सटेंड करू शकतो की मी काहीतरी करण्यामध्ये व्यस्त होते. मग फॉर एक्झाम्पल, मी नाश्ता बनविण्यात व्यस्त होते. आय वॉज बिझी मेकिंग ब्रेकफास्ट. आय वॉज बिझी मेकिंग ब्रेकफास्ट. मी कार धुण्यात व्यस्त होते. आय वॉज बिझी वॉशिंग द कार. आय वॉज बिझी वॉशिंग द कार. मी मुलांना शिकविण्यात व्यस्त होते. आय वॉज बिझी टीचिंग किड्स. आय वॉज बिझी टीचिंग किड्स. मी इंग्रजीचा अभ्यास करण्यात व्यस्त होते. आय वॉज बिझी स्टडिंग इंग्लिश. आय वॉज बिझी स्टडिंग इंग्लिश. मी मित्रांसोबत बोलण्यात व्यस्त होते. हे उत्तर तुम्ही मला सांगून दाखवा कमेंट बॉक्समध्ये. पुढचं स्ट्रक्चर आहे आय हॅव हर्ड दॅट. ह्याचा अर्थ होतो मी असे ऐकले आहे. आय हॅव हर्ड दॅट. मी असे ऐकले आहे की तुला नवीन नोकरी मिळाली. आय हॅव हर्ड दॅट यू गॉट अ न्यू जॉब. आय हॅव हर्ड दॅट यू गॉट अ न्यू जॉब. मी असे ऐकले आहे की पुढील आठवड्यात शाळा नाही. I have heard that there is no school next week. There is no school next week. मी असे ऐकले आहे की तुम्ही नवीन कार घेतली. I have heard that you got a new car. I have heard that you got a new car. मी असे ऐकले आहे की आज पाऊस पडणार आहे. I have heard that it's going to rain today. I have heard that it's going to rain today. मी असे ऐकले आहे की तुला नोकरी सोडायची आहे. हे उत्तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगून दाखवा. ट्राय करा. गाईज, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच खूप सारे व्हिडिओज मी आपल्या चॅनलवर अपलोड केले आहेत. रोज एक तरी नक्की पहा. थँक्यू.